विक्रीचं जाळं त्यानं साथीदारांच्या मदतीने निर्माण केलं होतं. तो मोठ्या तस्कराच्या संपर्कात असल्याचं तपासात उघडकीस आलं, असं आरोपपत्रात म्हटलं आहे. पोलिसांनी 100हून जास्त साक्षीदारांची यादीही जोडली आहे. कविता हे संजीवन असून कवितेचा संजीवन संस्कार आज हरवत चालला आहे, अशी खंत ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी काल पुण्यात साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित काव्य महोत्सवात व्यक्त केली. या 2 दिवसीय संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजा दीक्षित यांच्या हस्ते काल झालं. मराठी भाषा आपल्या घरातील 3ऱ्या पिढीपर्यंत तितक्याच ताकदीनं पोहोचते आहे की नाही हे पाहायला हवं. कवी ही फार मोठी पदवी आहे आणि भाषेच्या सुदृढतेची जबाबदारी आपसुकच कवीकडे येत असते, असं मत नायगावकर यांनी या व्यक्त केलं. गडचिरोलीमधल्या अफजमडच्या जंगलात राहून नक्षल्यांना मार्गदर्शन करणारा जहाल नक्षली आणि नक्षल्यांच्या दक्षिण विभागाचा सचिव कोपा उर्फ मनोज उसेंडी याचं शुक्रवारी दीर्घ आजारानं निधन झालं. मनोज उसेंडी हा 40 वर्षांहून अधिक काळापासून नक्षल चळवळीत कार्यरत होता. ठाणे खाडी क्षेत्रात येणाऱ्या नवी मुंबईतल्या चाणक्य तलावामधील खारफुटीची झाडं मोठ्या प्रमाणात तोडली जात आहेत. या विरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या संघटनांसोबतच परिसरातील नागरिक संस्थांनी काल या परिसरात आंदोलन केलं. या तलावात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी तसंच समुद्री जीवांचा वावर असतो. हा तलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संरक्षित क्षेत्र आहे. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात हे कांदळवन आरक्षण काढण्यात येऊन रहिवासी वापरासाठी बदल करण्यात आला आहे. त्यामुळं हा तलाव संरक्षित करावा आणि कांदळवनांचं रक्षण करावं, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल पुण्यात राणा प्रताप संघातर्फे काल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. हेमंत जोगदेव यांच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्रातील एका ध्यासपर्वाचा अंत झाला असून ऑलिम्पिक कोच तयार करण्याचं त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. क्रिकेट. महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये नवी दिल्लीत विजेतेपदासाठी लढत होणार आहे. हवामान. विदर्भात तुरळक ठिकाणी 19 तारखेपर्यंत विजा, जोराचे वारे आणि गारपिटीसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नागपूर शहरात काल मुसळधार पावसासह गारपीट झाली. नांदेड जिल्ह्यात देखील काल संध्याकाळी गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे रबी पिकांना मोठा फटका बसला. काढणीला आलेला गहू भिजल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. नांदेड शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात लोकसभा निवडणूक 7 टप्प्यांमध्ये होणार. 4 जूनला मतमोजणी. एकंदर 97 कोटी मतदारांपैकी 1,82,00,000 नवे मतदार. महाराष्ट्रात 19 एप्रिलपासून 5 टप्प्यांमध्ये लोकसभा जागांसाठी मतदान. सर्वत्र आचारसंहिता लागू. अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यासह 14 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल. महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये आज विजेतेपदासाठी लढत आणि विदर्भात तुरळक ठिकाणी 19 तारखेपर्यंत विजा, जोराचे वारे आणि गारपिटीसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. गिर पड़ी बिजली
रुदान हमारी सुनता जा, जी सकेंगे न हम तुझसे होकर जुदा, जा मेरी जिंदगी तेरा हाफिज खुदा, तेरा मैं है मिल चला, हाथ से दिल चला, रह गई दास्तां, चल दिया कारवां, लुट गए हम यहाँ, तुम वहाँ, चल दिया कारवां। देश की सुरीली धड़कन विविध भारती से आप सुन रहे हैं कार्यक्रम भूले बिसरे गीत। आइए अगला गाना सुनते हैं। परछाई फिल्म का ये गाना लता मंगेशकर ने गाया है। नूर लखनवी के बोल, संगीत है श्री रामचंद्र का। सुनवा रहे हैं सुरैया और साथियों की आवाजों में ये गीत। संगीत शार्दुल क्वात्रा का, फिल्म का नाम गूंज।
चुन चुन तारे मैं चुनरी सजाऊंगी ओ चुनरी सजाऊंगी गोरे गालों पे गोरे गोरे गालों पे कालक लगाऊंगी ओ कालक लगाऊंगी गोरे गालों पे गोरे गोरे गालों पे कालक लगाऊंगी ओ कालक लगाऊंगी बनके पतंग उड़ो तेरे संग संग आज डोले है अंग अंग गालमा अजियो अजियो गालमा दिल में उमंग सजन नैनों में रंग सजन डोले है अंग अंग गालमा अजियो अजियो गालमा खड़िया हुआ बिरहा का अंत है ओ बिरहा का अंत है चोरी चोरी आ जतिया चोरी चोरी आ जतिया गया बसंत है ओ गया बसंत है चोरी चोरी आ जतिया चोरी चोरी आ जतिया गया बसंत है ओ गया बसंत है बोले है साधु मोरे जाती सुरैया और साथियों की आवाजों में गूंज फिल्म का ये गाना आपने सुना। इसी के साथ आज का भूले बिसरे गीत कार्यक्रम संपन्न हुआ। इस कार्यक्रम के प्रायोजक विको वज्रदंती, मजेदार नहीं असरदार, इंडिया का गम एक्सपर्ट। कल तक कितने डायलॉग्स याद करने हैं, मतलब कितना स्ट्रेस, और ये सारा स्ट्रेस चेहरे पर तुरंत दिखाई देता है। पिंपल्स, डार्क सर्कल्स, एजिंग, पर मेरे चेहरे पर क्योंकि मैं रोज रात को लगाती हूँ वीको टर्मरिक क्रीम। इसमें है हल्दी और चंदन के गुण जो रात में मेरी त्वचा को रिपेयर करे और सुबह तक मस्त हेल्दी बनाए। वीको टर्मरिक क्रीम, त्वचा को दीजिए हेल्दी चमक। आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन। हम हैं राही प्यार के ये कार्यक्रम थोड़ी ही देर में। प्रोग्राम के प्रायोजक है निर्मा वॉशिंग पाउडर, सबकी पसंद निर्मा। जया और सुषमा सबकी पसंद निर्मा निर्मा प्रस्तुत है कार्यक्रम हम हैं राही प्यार के। सबसे पहले आपको सुनवा रहे हैं हेमंत कुमार और आशा भोसले की आवाजों में प्रदीप का लिखा हुआ गाना, ओपी नैयर का संगीत, फिल्म का नाम संबंध। जगत पिता परमात्मा
आसमां